प्रभू येशू ख्रिस्ताचं बॅप्टिझम, प्रभू येशू ख्रिस्ताचं बाप्तिस्मा हा ख्रिसमसचा जो काळ आहे तो काळ पूर्ण करीत असतो. ख्रिसमसचा काळ ख्रिसमसपासून प्रभूच्या बाप्तिस्मापर्यंत आपण साजरा करतो आणि ख्रिस्त सभा आपलं लक्ष गाईच्या गोठ्यापासून तर यार्देन नदीकडे घेऊन जाते. द चर्च शिफ्ट्स आवर अटेन्शन फ्रॉम द क्रिब टू द रिव्हर. आणि ह्याद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माद्वारे त्याचं जे मिशन कार्य सुरू होणार आहे त्याची आठवण करून देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा त्याच्या मिशन कार्यासाठी जणू काही एक सुरुवात आहे. प्रभू येशू ख्रिस्त जणू काही या उंबरठ्यावर उभा आहे आणि परमेश्वराचा आत्मा त्याला प्राप्त होऊन त्याच्या प्रेषितीय कार्याला तो सुरुवात करणार आहे. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मामध्ये काही गोष्टी ख्रिस्त सभा आपल्याला चिंतन करण्यासाठी सांगत आहे. पहिला मुद्दा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मासाठी त्या पापी लोकांच्या बरोबर जातो, त्यांच्या रांगेमध्ये उभा राहतो आणि तो योहानाकरवी बाप्तिस्मा घेतो. त्याला बाप्तिस्माची गरज नव्हती तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त ह्या कृतीद्वारे दाखवत आहे की परमेश्वर कसा मानवाबरोबर आणि विशेष करून पापी आणि जकातदार समाजामध्ये ज्यांना स्थान नाही त्यांच्याबरोबर एकरूप झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच वेळेला शास्त्री परुषी हे लांब उभे राहून बघत होते, हे सगळे चित्र अनुभवत होते. ते स्वतःला या लोकांपासून वंचित करीत होते, ते त्यापासून दूर झाले होते. त्यांच्यातला अहमपणा, त्यांच्यातला गर्व, त्यांच्यातला स्वतःला प्रतिष्ठित करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आड येत होती. मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर एकरूप न होता ह्या पापी लोकांबरोबर एकरूप होऊन परमेश्वर आपल्या तारणासाठी आपल्याबरोबर एकरूप झाला आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि म्हणूनच परमेश्वर हा दूर नाही तर आपल्या तारणासाठी परमेश्वर आपल्यामध्ये आलेला आहे, आपल्याबरोबर आहे. ह्या जो अनुभव त्या लोकांनी घेतला तोच आपल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा देणार आहे. आपल्या बाप्तिस्माद्वारे आपण सर्वजण एक आहोत आणि त्याद्वारे आपल्यामधील परमेश्वराचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. गलितीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 3:28 मध्ये संत पॉल आपल्याला ही शिकवण देत आहे की बाप्तिस्मा स्वीकारलेले सर्वजण हे आपण समान आहोत. त्यामध्ये कोणी उच्च आणि नीच नाही, अशिक्षित आणि सुशिक्षित नाही, त्यामध्ये कोणी स्त्री आणि पुरुष नाही, तर आपण सर्वजण प्रभूमध्ये एक आहोत. आणि म्हणून ही आपली समानता जी आहे ती या बाप्तिस्माद्वारे आपल्याला दिसून येत आहे. परमेश्वर देखील आपल्याबरोबर एकरूप झाला हे आपल्याला ख्रिस्त सभा शिकवत आहे. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बाप्तिस्माच्या वेळेला आपल्याला दिसून येते आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पाण्यामध्ये गेला. तो गालिलापासून निघून तो यार्देन नदीमध्ये आला, पाण्यामध्ये गेला. पाण्याचं जे महत्त्व आहे ते पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित केलेलं आहे. आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहतो की परमेश्वराचा आत्मा पाण्यावर संचारत होता आणि त्याने कशा प्रकारे या निसर्गामध्ये समतोलपणा आणलेला आहे, एक सुंदर रचना निर्माण केली. त्यानंतर आपण इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पाहतो की इस्रायल लोकांना परमेश्वराने लाल समुद्रातून बाहेर काढलेलं आहे आणि पाणी भिंतीसारखं उभं राहिलं. त्यानंतर आपण पाहतो की हेच इस्रायल लोक कनान देशामध्ये येण्यासाठी त्याने यार्देन नदी पार केलेली आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जो या यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतो त्याद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे की या पाण्याद्वारे आपल्याला तारण प्राप्त झालेले आहे, परमेश्वराची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून बाप्तिस्मा साक्रामेंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा साक्रामेंट आहे, कारण त्याद्वारे आपल्याला परमेश्वराची कृपा, परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराचं तारण पाहायला मिळते. या बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिशन कार्याची सुरुवात झालेली आहे
आणि या मिशन कार्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की प्रभूचं जो ध्येय आहे म्हणजेच क्रूसावरील मरण ते स्वीकारण्यासाठी तो तयारी दर्शवित आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना देखील आपल्या बाप्तिस्माद्वारे हाच उद्देश परमेश्वर सांगत आहे की परमेश्वराचा आत्मा आपल्याला प्राप्त झाला आहे आणि परमेश्वराचं कार्य करण्यासाठी त्यांनी आपल्याला अभिषेक केला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बाप्तिस्मामध्ये तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे ह्या बाप्तिस्माच्या वेळी परमेश्वराची वाणी आपल्याला ऐकायला येते की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. या बाप्तिस्माच्या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र हा यार्देन नदीमध्ये उभा आहे आणि या बाप्तिस्माच्या वेळेला पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर अवतरला. म्हणजेच आपल्या श्रद्धेचा जो गाभा आहे, आपली श्रद्धा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रैक्यावर आहे आणि हेच त्रैक्याचं सूत्र आपल्याला नायसियन क्रीड म्हणजेच 325 मध्ये जी परिषद भरली होती, ज्याला 1700 वर्ष पूर्ण झालेले आहेत, या परिषदेमध्ये आपल्या श्रद्धेचा हा गाभा किंवा श्रद्धेचं हे मूल तत्व आपल्याला दिलेलं आहे पवित्र त्रैक्याचं. ते आपल्याला बाप्तिस्माच्या ह्या चिन्हामध्ये पाहायला मिळते आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेवरील आपली जी श्रद्धा आहे ती कशा प्रकारे आपल्याला पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यामध्ये वाढवायची आहे ते आपल्याला शिकवलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या बाप्तिस्माच्या वेळेला आपण पाहतो की स्वर्ग उघडला, म्हणजेच स्वर्गकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मोकळा केलेला आहे. परमेश्वर आणि मानवाबरोबर जणू काही समेट झाला आहे आणि परमेश्वर आपल्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताला जे वाक्य करतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, तसंच तो आपल्याविषयी बोलत आहे की तुम्ही माझे प्रिय पुत्र किंवा कन्या आहात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाप्तिस्माद्वारे हा दर्जा आपल्याला प्राप्त होत असतो. इट गिव्ज अस द आयडेंटिटी टू बी चिल्ड्रन ऑफ गॉड. परमेश्वराचे लेकरे होण्यासाठी परमेश्वर आपल्याला बाप्तिस्मा साक्रामेंटद्वारे एक सुवर्ण संधी देतो आणि म्हणून आपण आपलं जीवन त्याप्रमाणे करतो का? आपण तशा प्रकारे वागतो का? परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्यानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण करतो का? जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार आपल्या जीवनाची जडणघडण करतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून महान होतो, परमप्रिय होतो. परमेश्वर आपल्याविषयी देखील उद्गार काढील, तुम्ही माझे परमप्रिय लेकरे आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आपल्याला शिकण्यासारखी आहे. प्रभू येशू ख्रिस्त लूकच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास सुवार्ता सांगण्यासाठी आणि परमेश्वराचं योबेल वर्ष घोषित करण्यासाठी, जे बंदिवान आहेत त्यांना मुक्ती देण्यासाठी मी आलेलो आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वांनी ह्या बाबतीमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपल्या सर्वांना जो पवित्र आत्मा बाप्तिस्माद्वारे आणि दृढीकरणाद्वारे प्राप्त झालेला आहे त्याचे आपण साक्षीदार झालो पाहिजेत आणि तो पवित्र आत्मा दुसऱ्यांना देण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याची जी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये आपण पवित्र आत्म्याची मैत्री जी आहे ती वाढवली पाहिजे. पवित्र आत्म्याची मैत्री जेव्हा आपली वाढते तेव्हा प्रभूला जे आपले जीवन अपेक्षित आहे त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्माचा रविवार साजरा करीत असताना ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर आपल्या मिशन कार्याला देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आणि सुरुवात केली, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या बाप्तिस्माची आठवण करून देवाचे आभार मानून त्याचं हे मिशन कार्य जे आहे देवराज्य प्रस्थापित करण्याची त्याची जी संकल्पना आहे ती आपल्या जीवनामध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पवित्र त्रैक्यावरील आपला जो विश्वास आहे तो विश्वास आपण दृढ करून जणू काही परमेश्वराचे आपण परमप्रिय पुत्र आहोत, ह्याविषयी परमप्रिय कन्या आहोत, याविषयी आपलं जे विचार आहेत ते आपण वाढवले पाहिजेत आणि आपला जो दर्जा आहे तो दर्जा उंचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
प्रभू येशू ख्रिस्ताचं बाप्तिस्मा आपल्याला आपल्या बाप्तिस्माची आठवण करून देतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जसं कार्य केलं तसं सेवाकार्य करण्यासाठी आपल्याला जणू काही प्रभू बोलावत आहे, प्रभू शिकवण देत आहे. ख्रिस्ताचं हे पाचारण आपण स्वीकारावं आणि देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया, प्रयत्न करूया.